राज ठाकरे यांना 21 ऑक्टोबर 2008 रोजी रात्री उशिरा अटक करण्यात आली. ही अटक मुंबईतील रेल्वे भरती परीक्षेदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या घटनेमुळे झाली होती. या अटकेमागील घटनाक्रम, त्याचे परिणाम, नेमकं काय झालं, आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया. तर नमस्कार, मी आहे सुजित आणि आपण बघत आहोत होऊ द्या चर्चा. तर 2008 साली भारतीय रेल्वेने देशभरातील विविध पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली होती. या भरतीसाठी मुंबईसह अनेक ठिकाणी परीक्षा केंद्र होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे म्हणजेच मनसे यांचा असा आरोप होता की या परीक्षामध्ये महाराष्ट्रातील मराठी तरुणांना डावललं जात आहे. परप्रांतीय उमेदवार मोठ्या संख्येने येत आहेत आणि त्यांना नोकरीत प्राधान्य दिलं जात आहे, ज्यामुळे मराठी तरुणावर अन्याय होत आहे. मनसेने या विरोधात जोरदार आंदोलन पुकारलं. 19 ऑक्टोबर 2008 रोजी मुंबईतील घाटकोपर, मालूड, त्याचबरोबर परळ आणि अनेक ठिकाणी असलेली परीक्षा केंद्रावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि त्यांनी परीक्षा देणाऱ्या परप्रांतीय विद्यार्थ्याची मारहाण केली आणि त्यांना धक्काबुक्का करून पळून लावले. या घटनेमुळे मुंबईतील वातावरण तणावपूर्ण झाले होते आणि कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. या घटनेनं केवळ मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले. या हिंसाचाराच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तातडीनं कारवाई सुरू केली. त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि इतर कार्यकर्त्यांविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल केले. न्यायालयासमोर प्रकरण आल्यानंतर न्यायालयाने राज ठाकरे यांना अटक करण्याचे वॉरंट जारी केले. यानंतर मुंबई पोलीस त्यांना अटक करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले, परंतु तिथे राज ठाकरे उपलब्ध नव्हते. राज ठाकरे त्यावेळी कोकण दौऱ्यावर होते. मुंबई पोलिसांच्या एका विशेष पथकाने त्यांचा माग काढला. अखेर 21 ऑक्टोबर 2008 रोजी रात्री त्यांना रत्नागिरीमधील एका सरकारी विश्रामगृहात अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक प्रदीप रासकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. राज ठाकरे यांना अटक केल्यानंतर त्यांना एका पोलीस व्हॅनमधून मुंबईकडे आणण्यात आलं. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यामुळे ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईला येणाऱ्या पोलीस ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरे यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रात अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली. मनसे कार्यकर्त्यांनी राज्यभर तीव्र आंदोलन केले. ठिकठिकाणी दुकाने बंद पाडण्यात आली, रस्त्यावर टायर जाळण्यात आली, सार्वजनिक वाहतुकीच्या बसेसची तोडफोड करण्यात आली. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक यासारख्या मोठ्या शहरांमध्ये तणाव वाढला. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी मोठी मेहनत घ्यावी लागली. या काळात मुंबईतील कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तत्कालीन अतिरिक्त पोलीस उपअधीक्षक अशोक कापटे यांच्यावर होती. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत कुशलतेने परिस्थितीची हाताळणी केली. त्यांना नंतर 26/11च्या मुंबई हल्ल्यात वीरमरण आले, परंतु त्यांच्या कार्यक्षमतेमुळे या काळात मोठं अनर्थ टळलं. राज ठाकरे यांना मुंबईत आणल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला, परंतु या घटनेने राजकारणात आणि सामाजिक स्तरावर मोठा संदेश दिला. मराठी अस्मितेचा मुद्दा मनसेने जोरदारपणे मांडला आणि त्यामुळे त्यांना राजकीय आणि काय फायदेशीर ठरलं. ही घटना महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाचा टप्पा ठरली, जेथे प्रादेशिक अस्मितेच्या मुद्द्यावर तीव्र आंदोलन झालं. तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल, राज ठाकरे यांच्या भूमिका तुम्हाला जर आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला मत कळवा तुमचं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.